शुभेच्छा देण्यासाठी संदीपजी गणेश नाईक यांना मी विनंती करतो. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. विशालजी डोळस यांच्या माध्यमातून आयोजित SSPL सिऊड प्रीमियर लीग 2024 सीझन 9 या दिमागदार 16 या स्पर्धेच्या खरं तर उद्घाटनाच्या दिवशी मला उपस्थित राहायचं होतं, परंतु देशाचे माजी पंतप्रधान यांचं निधन झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये शासकीय दुखवटा आज 7 दिवसाकरता जाहीर करण्यात आला आणि त्याच दिवशी आपण कार्यक्रम करणं हे ठीक आहे, परंतु माझ्यासारख्या व्यक्तीनं ज्यांनी आमदार म्हणून काम केलेलं आहे, नगरसेवक स्थायी समितीचा सभापती म्हणून काम केलेलं आहे, मी अशा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संयुक्तिक नव्हतं. त्यामुळे कालच्या दिवसाचे माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले. त्यामुळे मी काल येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी विशालजी डोळस, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व खेळाडूंचं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. विशाल डोळस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली SSPL ही क्रिकेटची प्रीमियर लीग, परंतु सीऊड स्पोर्ट फेस्टिवल देखील हा नवी मुंबईकरता एक वेगळ्या प्रकारचा, वेगळ्या कालखंडामध्ये सुरू केलेला उपक्रम हा फक्त सीऊडमध्ये नाही तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये लोकप्रिय झाला. कोविडच्या कालखंडामध्ये सर्वांनाच नैराश्य आलेलं आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही कुठलाही उपक्रम करण्याचं धाडस करत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं तरुणांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी याकरता विशाल डोळस माझे सहकारी आणि विशालचे सर्व सहकारी आणि प्रामुख्यानं सीऊडच्या सर्व नागरिकांनी त्याच्याप्रती दाखवलेला विश्वास, खेळाडूंनी त्याच्याप्रती दाखवलेला विश्वास, मला वाटतं त्या कालखंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेली यशस्वी स्पर्धा कुठली असेल ती सीऊड स्पोर्ट्स फेस्टिवलच होतं. आज एखादा उपक्रम सुरू करणं हे फार सोपं असतं, परंतु त्याचं सातत्य टिकवणं, नव्या नव्या गोष्टी आत्मसात करणं, मागल्या वर्षी आपण केलेल्या आयोजनामधल्या त्रुटी म्हणा नाविन्य त्या ठिकाणी बदल, सकारात्मक बदल घडून आणणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. परंतु 9 वर्षापूर्वी सुरू झालेली सीऊड प्रीमियर लीग आज नव्या मुंबईमधली सर्वात उत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. खरं तर मला वाटतं मागच्या वर्षी या पूर्ण सीऊडचं ज्यावेळेस ऑक्शन झालं तर ऑक्शनच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये विशाल डोळस आणि आपण सगळ्यांनी मला बोलवलं. मला वाटतं एवढ्या बारकाईनं विचार करून नियमावली या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग कसा घेता येईल आणि त्याचबरोबर या सीऊड परिसरामध्ये आपण ह्या सर्व खेळाडूंमध्ये, नागरिकांमध्ये याला एकत्रित आणण्याचा प्रयत्न हा देखील केला जाईल. मला वाटतं उत्कृष्ट नियोजनाचा नमुना जर क्रिकेट स्पर्धेमध्ये या नवी मुंबई शहरामध्ये कुठला असेल तर सीऊड प्रीमियर लीगचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. मी विशाल आणि त्याचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विशाल खरं तर एक म्हणजे तळागाळामध्ये सर्वसामान्यांमध्ये वावरणारा आणि सर्वांच्याच दुःखसुखामध्ये जात असताना माणुसकी धर्माचं जतन करणारा हा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी विशाल डोळसकडे नेहमीच बघत असतो. या परिसरामध्ये आपल्या शहराची संस्कृती, परंपरा आणि प्रामुख्यानं खेळाची परंपरा वाढीस नेण्याकरता अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत राहून या परिसरामध्ये विशाल डोळस यांनी निर्माण केलेली आहे. आज विशाल डोळस यांनी आवर्जून आपलेपणानं मला या स्पर्धेकरता बोलवलं आणि माझं जे मनापासून स्वागत केलं त्याबद्दल विशालचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या नवी मुंबई शहराचं भवितव्य उज्ज्वल आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये या नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यामध्ये प्रामुख्यानं तरुण वर्ग, खेळाडू, विद्यार्थी यांना पोषक वातावरण या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा असणार आहे. प्रत्येक स्पर्धेकरता आपल्या शहरामध्ये योग्य असं प्लॅटफॉर्म निर्माण करणं, खेळाडू निर्माण करणं, खेळाडूंकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं
हे आपली सर्वांची जबाबदारी आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये अशा स्पर्धांचं विशाल आयोजन करत असताना एक चांगलं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर खेळाडूंकरता जे पोषक ठरेल या नवी मुंबईमध्ये निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील. मी या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, सर्व टीम ओनर्स आणि या स्पर्धेकरता मेहनत घेणारे या प्रीमियर लीगचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व खेळाडूंना त्यांच्या होणाऱ्या स्पर्धांकरता मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीनं सातत्य ठेवल्याबद्दल विशालचं देखील मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. एक दोन शब्द बोलेन. तुम्ही सांगितल्याप्रमाणे याच्या मागे एक कमिटी आहे. ओनर्स आता इथे उभे आहेत. मी कमिटीचे काही मेंबर्स आहेत जे खेळाडू म्हणून आहेत. म्हणजे संजय कदम, रमेश अण्णा, सगळ्यांना मी पुढे बोलवेन. विनोद कोटिया, अक्षय मुसळे, विशाल वानखडे. हा एक त्यांच्याबरोबर आपला एक फोटो व्हावा ही इच्छा आहे. अनिलबाई, अभय आगरकर, आनंद बालाजी, प्रिन्सबाई, रमल मोरे. रमल पण आहे का?